Hello dear students, we have already started our chapter Inheritance and Variation, ज्याच्यामध्ये तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रोमोझोम बद्दल माहिती घेतली, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बघितले, टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स बघितले आपण, त्याच्यानंतर आपण लिंकेज बघितलेला आहे. लिंकेजमध्ये आपण वेगळे टाइप्स बघितले लिंकेजचे, आणि आजचा जो आपला पॉईंट आहे तो आहे क्रॉसिंग ओव्हर. द व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट फ्रॉम दिस चॅप्टर, क्रॉसिंग ओव्हर, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला आवडेल मला की वाय द व्हेरिएशन्स आर प्रेझेंट इन द ऑफस्प्रिंग, द प्रोसेस इज नेसेसरी फॉर दॅट इज नथिंग बट द क्रॉसिंग ओव्हर. आता क्रॉसिंग ओव्हर ही ॲक्च्युली काय प्रोसेस आहे? द प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू combination, process that produces new combinations, ज्याला आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन्स. तर प्रोसेस कुठली, ज्याच्यामुळे काय होतं, नवीन काय मिळतात आपल्याला, कॉम्बिनेशन्स मिळतात, गुणधर्म मिळतात ऑफ जीन्स by interchanging and exchanging of corresponding segments between non-sister chromatids of the homologous chromosomes. Now see, this is the definition of crossing over. What is it? It is the process that produces new combinations which are nothing but the recombinations. The new combinations कशाचे? Of genes. कशा रीतीने? by interchanging and exchanging of corresponding segments. कोणामध्ये हे एक्सचेंजिंग आणि इंटरचेंजिंग केलं जातं? तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम्स. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज दी क्रॉसिंग ओव्हर. तर स्टुडंट्स, ह्याच्यासाठी आपल्याला 11वी मधला जो चॅप्टर नंबर आहे तुमचा 7वा चॅप्टर नंबर आहे, ज्याचं नाव आहे सेल डिव्हिजन. हा सेल डिव्हिजनचा चॅप्टर आपण मागच्या वर्षी स्टडी केलेला आहे. तो पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित वाचून काढावा लागेल, कारण चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे रिलेटेड विथ युअर CET नीट एक्झाम, ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आणि त्यातलंच नॉलेज घेऊन आता आपल्याला प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर काय करायची आहे, शिकायची आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की व्हॉट इज मीन बाय दिस होमोलॉगस क्रोमोझोम, हाऊ देअर इज इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट्स टेक्स प्लेस बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, त्याच्यामध्ये केलं जातं. तर त्याच्यासाठी थोडंसं आपण 11वीचं नॉलेज रिकॉल करूया, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं होतं की सेल डिव्हिजन हा आपला चॅप्टर होता, आणि ह्या सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं होतं की द सेल डिवाइड्स बाय द 2 प्रोसेसेस. 2 प्रोसेसेस येतात ह्याच्यामध्ये. त्याला एकाला म्हटलं जातं मायटॉसिस आणि दुसऱ्या प्रोसेसला म्हटलं जातं मिओसिस. थोडक्यात मी सांगते, ह्या ठिकाणी जे डिव्हिजन होतं ते इक्वेशनल सेल डिव्हिजन असतं, आणि ह्या ठिकाणी जे असतं ते रिडक्शनल सेल डिव्हिजन असतं. मायटॉसिसमध्ये जे नवीन ऑफस्प्रिंग तयार होतात दे आर एक्झॅक्टली सिमिलर. ती कशी असते? इट इज एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट्स. म्हणजे एका सेलचे काय होतात ह्या ठिकाणी, 2 विभाजन किंवा 2 पेशींमध्ये विभाजन होतं त्याचं, आणि 2 पेशींमध्ये विभाजन होऊन त्या ठिकाणी पॅरेंट्स सारखेच दिसणारे काय होतात, तर ह्या ठिकाणी ऑफस्प्रिंग्स तयार झालेले आपल्याला आढळून येतात. म्हणजे याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काहीही बदलत नाही त्या प्रोसेसला, किंवा मायटॉसिस असं त्याला म्हटलं जातं, विच इज अ इक्वेशनल सेल. मग मायटॉसिस किंवा कशासाठी सिग्निफिकंट आहे, तर मायटॉसिस इज मेनली फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे सजीवांची जी वाढ आणि विकास आहे तो कुठल्या प्रोसिजरमुळे होतो, तर मायटॉसिस प्रक्रियेमुळे. बट ऑब्वियस आहे, एका सेलपासून 2 सेल म्हणजे सेलमध्ये काय झाली, ती ग्रोथ त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते.
तर मिओसिस ही काय आहे, रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे. तर हिला रिडक्शनल सेल डिव्हिजन का म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी मिओसिसमध्ये क्रोमोझोम नंबर जो आहे तो काय होतो, हाफ होतो. द क्रोमोझोम नंबर बिकम्स काय होतो, या ठिकाणी हाफ झालेला आपल्याला आढळून येतो. म्हणून हिला काय म्हटलं जातं तर रिडक्शनल, म्हणजे सेलमध्ये क्रोमोझोम किती ह्या ठिकाणी मिळतात आपल्याला. सेल जर आपण म्हटलं की इफ सपोज आपल्यामध्ये किती क्रोमोझोम्स असतात, 46 नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतात. मग मिओसिस ही सेल डिव्हिजन फॉलो करत असताना द क्रोमोझोम नंबर डिवाइड्स अँड इट गेट बायफर्गेट इन टू द नंबर ॲज 23. म्हणून रिडक्शन होतं ह्या ठिकाणी क्रोमोझोमचं, म्हणून हिला म्हणतात रिडक्शनल सेल डिव्हिजन. आता ह्या सेल डिव्हिजनचा तो आपल्याला काय सिग्निफिकन्स आहे बघा. जर ह्या ठिकाणी मिओसिस ऑर्गॅनिझम्समध्ये झालंच नाही, थोडक्यात आपल्यामध्येच आपण गृहीत धरू की झालंच नाही, तर काय होईल. आता आपल्यामध्ये क्रोमोझोम नंबर किती आहे, 46 आपण म्हटलं, बरोबर आहे. मग आता हा 46 नंबर ऑफ क्रोमोझोम आपण ह्या ठिकाणी पॅरेंट्स जर कन्सिडर केले, दिस इज फिमेल अँड दिस इज मेल. मग मेलमध्ये पण किती असतील, 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील ह्या ठिकाणी. आणि आहे ह्याच क्रोमोझोमचं जर युनियन झालं तर क्रोमोझोम नंबर ह्या ठिकाणी काय होणार आहे, बदलणार आहे. तो सरळ किती होईल, इट विल बी लीड्स इन टू 92. बघा आपण कन्सिडर कोणाचं करतोय, ह्युमन बिंग. ह्युमन बिंगमध्ये क्रोमोझोम नंबर किती आहे, 46 आहे. आणि आपल्याला माहिती आहे की क्रोमोझोम नंबर इज व्हेरी स्पेसिफिक ऑर इट इज व्हेरी किंवा इट इज कॉन्स्टंट फॉर द पर्टिक्युलर स्पेसिस. म्हणजे माणसापासून माणूस जर तयार व्हायचा असेल तर पुढच्या अपत्यामध्ये पण किती क्रोमोझोम असले पाहिजेत, 46 नंबर ऑफ क्रोमोझोम असले पाहिजेत. मग जर 46 नंबर तो रेड्यूस झाला नाही तर तयार होणारा अपत्य ह्युमन बिंग असेल का, नाही. इट विल लीड इन टू द ॲबनॉर्मॅलिटी किंवा ॲबनॉर्मल चाइल्ड किंवा ॲबनॉर्मल त्या ठिकाणी काय असतील, क्रोमोझोम नंबर असलेले आपणाला. तर असं या ठिकाणी न होता मिओसिस इज द प्रोसेस विच इज रिस्पॉन्सिबल टू रेड्यूस द क्रोमोझोम नंबर इन टू हाफ. मग पहिल्यांदा काय होतं, गॅमेटोजेनेसिस जेव्हा होतं त्या दरम्यान क्रोमोझोम नंबर काय होतो, हाफ होतो. आणि गॅमेटोजेनेसिसची प्रक्रिया फॉलो होत असताना जी सेल डिव्हिजन काय केली जाते, अवलंबिली जाते किंवा फॉलो केली जाते, तिला म्हटलं जातं मिओसिस. हेन्स व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस, इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन chromosome number of the species. Always keep in mind. जर तीच स्पेसीज तयार व्हायची असेल तर त्यासाठी अगोदर क्रोमोझोम नंबर काय झाला पाहिजे, रेड्यूस झाला पाहिजे. आणि नंतर रेड्यूस झालेले क्रोमोझोम पॅरेंट्समधले एकत्र येतात आणि पुढे जाऊन ते काय करतात, तर तीच स्पेसीस काय करतात, त्या ठिकाणी तयार करतात. आणि त्याच्यासाठी लागणारी जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जातं मिओसिस, असं त्याला म्हटलं जातं. 11वी मधलं थोडक्यात मी नॉलेज तुम्हाला ह्या ठिकाणी रिकॉल करते. तर ही जी मिओसिसची प्रक्रिया आहे, ही मिओसिसची प्रक्रिया फॉलो करत असताना याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये ती काय केली जाते, फॉलो केली जाते. ॲज मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. ठीक आहे. आता ह्याच्यामधलं आपण जर पहिल्यांदा बघितलं रिलेटेड विथ मिओसिस फर्स्ट विच इज ऑल्सो रेफर्ड बाय द नेम ॲज मिओसिस फर्स्टलाच काय म्हटलं तर हेटेरोटायपिक डिव्हिजन. हेटेरोटायपिक डिव्हिजन. आता ह्याला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं का म्हटलं जातं, तर ह्या ठिकाणी आपण आत्ता बघितलं की पॅरेंटमध्ये असणारा क्रोमोझोम नंबर हा काय आहे, 46 आहे. आणि त्यानंतर रेड्यूस झाल्यानंतर तो किती होतोय, 23 होतोय. म्हणजे इट इज डिफरंट फ्रॉम द पॅरेंट सेल. कारण इथं क्रोमोझोम नंबर 46 आहे, तो रेड्यूस होऊन किती होतोय, 23 होतोय. म्हणून मिओसिस फर्स्टला काय म्हटलं जातं, तर हेटेरोटायपिक डिव्हिजन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. मग आता ह्या मिओटिक किंवा मिओसिस फर्स्ट सेल डिव्हिजनमध्ये आपल्याला काय आढळतं, तर इट कन्सिस्ट ऑफ द फेजेस ॲज, ह्याच्यामध्ये पुन्हा आणखीन फेजेस येतात. कुठल्या कुठल्या फेजेस येतात, इट इन्क्लूड्स द फेजेस ॲज प्रोफेज फर्स्ट, देन मेटाफेज फर्स्ट, then anaphase first,
देन टेलोफेज फर्स्ट, आणि त्यानंतर लास्ट प्रोसेस दॅट एंड्स विथ द सायटोकायनेसिस फर्स्ट. ओके, तर मिओसिस 2 टप्प्यामध्ये कंप्लीट केलं जातं, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट जे आहे त्याला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हटलं तर ज्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर काय होतो, हाफ होतो. म्हणजे पॅरेंट सेलमध्ये जो क्रोमोझोम नंबर आहे तो काय केला जात नाही, मेंटेन केला जात नाही, म्हणून त्याला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं त्याला म्हटलं जातं. मग मिओसिस फर्स्ट इट इज अगेन डिवायडेड इंटू सब टाइप्स ॲज प्रोफेज, किंवा इट इज डिवायडेड इंटू द स्टेजेस ॲज प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट अँड सायटोकायनेसिस फर्स्ट असं त्याला म्हटलं जातं. आता प्रोफेज फर्स्ट ही जी सेल डिव्हिजन आहे ह्या ठिकाणी, किंवा ह्याच्यामध्ये येणारी जी स्टेज आहे प्रोफेज फर्स्ट, आता ह्या फेजमध्ये नक्की काय होतं तर हे पाहण्यासाठी आपण काय करूयात, तर स्क्रीनवरती आपल्याला जे पिक्चर दिसतंय ते आपण काय करूयात, व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. म्हणजे प्रोफेज फर्स्टमध्ये नक्की काय बदल घडतात ते तुम्हाला काय होईल, व्यवस्थित लक्षात येईल. तर त्याच्यासाठी आपण काय करूयात, स्क्रीनवरची जे पिक्चर दिलेलं आहे प्रोफेज फर्स्टसाठी रिलेटेड ते आपण व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. तर प्रोफेज फर्स्ट ही जी फेज आहे त्यामध्ये नक्की काय होतं तर आपल्याला माहिती आहे की सेल डिव्हिजन होत असताना सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय होत असतात, बदल होत असतात. आता प्रोफेज फर्स्ट जी आहे ही कशी आहे तर लॉंग ड्युरेशनची फेज आहे, आणि ह्यामध्ये आपल्याला काय आढळतं तर ही जी फेज आहे विच इज ऑफ अ लॉंग ड्युरेशन, याच्यामध्ये पुन्हा आणखीन फेजेस येतात. कुठल्या कुठल्या फेजेस येतात, इट इन्क्लूड्स द फेजेस ॲज, सी इट इन्क्लूड्स द फेजेस ॲज लेप्टोटीन, देन zygote, then pachytene, then diplotin, then dikinesis, okay. So prophase first which is of a long duration phase, it includes the sub phases as leptotin, then zygote, pachytene, diplotin and dikinesis. तर ह्या प्रोसेसेस मी का सांगते ते लक्षात घ्या की वेअर द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज कॅरीड आउट ड्युरिंग द मिओसिस, किंवा त्या फेजेसमध्ये नक्की काय काय होतं ते आपण बघणार आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते, लेप्टोटीन ही जी फेज आहे तर आता ह्या ज्या एकूण 5 फेजेस येतात या ठिकाणी प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस फर्स्ट, तर ह्या 5 फेजेसचा मी ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, ज्याचा संबंध ह्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हरची जी आपण डेफिनेशन दिलेली आहे जिथं तुम्ही म्हटलेलं आहे की प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स बाय इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम्स. अँड क्रॉसिंग ओव्हर इट ऑकर्स, सी इट ऑकर्स ड्युरिंग pachytene of प्रोफेज फर्स्ट. ओके, तर ह्याचा संबंध तुम्हाला ह्या ठिकाणी इथे दिलेला आहे की ह्या ठिकाणी जे आपण क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणतोय ते क्रॉसिंग ओव्हर कुठं होतंय तर प्रोफेज फर्स्टची कुठली सबस्टेज पॅचेटिन फेज ह्या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग ओव्हर होताना आढळून येतं. मग ते कोणत्या रीतीने होतं आणि कशा रीतीने होतं ते आपण बघूयात ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की लेप्टोटीन ही जी फेज आहे सेल डिव्हिजनमध्ये मिओसिस फर्स्ट फॉलो केली जात असताना त्या ठिकाणी नक्की काय होतं तर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम जे आहे न्यूक्लियस ते काय होतं ह्या ठिकाणी इन्क्रीज होतं, आणि इन्क्रीज झालेलं हे जे व्हॉल्यूम आहे, इफ सपोज दिस इज सेल अँड दिस इज अ न्यूक्लियसचं ह्या ठिकाणी व्हॉल्यूम काय होतं वाढतं, आणि ह्या ठिकाणी आपल्याला क्रोमोझोम्स काय होतात डिस्टिंक्ट होतात. क्रोमोझोम्स बिकम डिस्टिंक्ट इन द फॉर्म ऑफ लॉंग थ्रेडच्या स्वरूपामध्ये ते काय होतात आपल्याला दिसतात, आणि ते कसे असतात तर कॉइल्ड स्वरूपामध्ये असलेले ते आपल्याला आढळून येतात. सो द चेंजेस टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस इन विच द
न्यूक्लिअर मटेरियल म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की या ठिकाणी क्रोमॅटिन नेटवर्क आपल्याला काय होतं विजिबल या ठिकाणी झालेलं आढळून येतं. त्यानंतरची फेज आहे विच इज कॉल्ड ॲज दी झायगोटीन. आता झायगोटीन ही जी फेज आहे, आता थोडक्यात आधी आपण लेप्टोटीनबद्दलच बोला की ह्या ठिकाणी आपल्याला सुस्पष्टरित्या काय दिसतंय तर क्रोमॅटिन नेटवर्क आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय. आणि ह्या ठिकाणी क्रोमोझोम्स नंतर कसे होतात तर कशा रीतीने ॲडजस्ट होतात तर ह्या ठिकाणी त्याला बकेट स्टेज असं म्हटलं जातं. इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज बकेट स्टेज. जशी आपली बादली असते त्या बादलीच्या आकाराप्रमाणे काय होतात क्रोमोझोम्स या ठिकाणी काय होतात तर त्यांचा आकार ॲडजस्ट करतात. म्हणजे कशा रीतीने तो आकार दिसतो आपल्याला तर ह्या ठिकाणी जर आपण सेंट्रिओल धरलं तर हे जे काही त्याचे क्रोमॅटिड्स आहेत दे गेट कॉन्व्हर्ज. अशा रीतीने ते काय होतात कॉन्व्हर्ट झालेले आपल्याला आढळून येतात. तर अशा रीतीने काय होते बकेट स्टेज त्यांची अरेंजमेंट आपल्याला लेप्टोटीन फेजमध्ये झालेली आढळून येते. मीन्स द क्रोमोझोम्स कॉन्व्हर्ज टुवर्ड्स दॅट साईड ऑफ न्यूक्लियस वेअर द सेंट्रोझोम्स ज्या ठिकाणी लाय झालेले असतात त्या ठिकाणी ते काय होतात तर ते अरेंज झालेले आपल्याला आढळून येतात. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी होते ती म्हणजे सेंट्रिओल्स. हा जो सेल ऑर्गनली आहे सेंट्रिओल्स, हा सेंट्रिओल काय होतो डिवाइड होतो आणि सेलच्या तो काय होतो तर दोन्ही बाजूंना तो काय केला जातो तर ॲडजस्ट किंवा इट मायग्रेट टुवर्ड्स द अपोजिट साईडला तो काय होतो मायग्रेट होतो. आता झायगोटीन ही जी फेज आहे ह्या झायगोटीन फेजमध्ये नक्की काय होतं तर ह्या ठिकाणी पेअरिंग होतं. काय होतं पेअरिंग होतं. कशाचं पेअरिंग होतं पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. बघा या ठिकाणी जो क्रॉसिंग ओव्हरमध्ये आपण उल्लेख केलेला आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. तर झायगोटीन ह्या फेजमध्ये हे जे काही आपले क्रोमोझोम्स अरेंज झालेले आहेत ह्या क्रोमोझोम्समध्ये पेअरिंग होतं. कशाचं पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. आता होमोलॉगस क्रोमोझोम्स कोणाला म्हणायचं ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. जे क्रोमोझोम्स कसे आहेत दे आर इक्वल इन लेंथ. जे क्रोमोझोम्स लेंथने कसे आहेत इक्वल आहेत दे आर कॉल्ड एज दी होमोलॉगस क्रोमोझोम्स. मग हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत त्या होमोलॉगस क्रोमोझोम्सचं काय होतं पेअरिंग होतं ह्या ठिकाणी. आणि ह्या पेअरिंगमध्ये हा क्रोमोझोम जो आहे ह्या क्रोमोझोममध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत इफ सपोज दिस इज वन क्रोमोझोम अँड दिस इज अनादर वन क्रोमोझोम. आता हा जो क्रोमोझोम आहे ह्याचे हे जे दोन क्रोमॅटिड्स आहेत त्यांना म्हटलं तर सिस्टर क्रोमॅटिड्स. एकाच क्रोमोझोमचे मी सांगते ह्यांना म्हटलं तर सिस्टर क्रोमॅटिड्स. आता याची ही एक बाजू आणि त्यानंतर ह्याची ही एक बाजू हे होमोलॉगस क्रोमोझोम जे जवळ आलेले आहेत पैकी ह्याची ही साईड आणि त्यानंतर ह्याची ही बाजू. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स कसे आहेत दे आर नॉन सिस्टर. यांचा काही संबंध आहे का नाही, पण हे इक्वल लेंथने आहेत म्हणून त्यांना म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम. आणि यांचे जे काही क्रोमॅटिड्स आहेत हे क्रोमॅटिड्स काही नाही आहेत एकमेकांशी संबंधित नाहीत म्हणून त्यांना म्हटलं जातं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. मग अशा रीतीने पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स या ठिकाणी आपल्याला काय होतं बघायला मिळतं. आता त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी महत्त्वाची टर्म लक्षात ठेवा द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर इट इन्क्लूड्स सिनॅप्सिस. त्यानंतर येतं ते क्रॉसिंग ओव्हर येतं. क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसिजर नंतर इट इन्क्लूड्स द मेकॅनिझम ॲज सिनॅप्सिस नंतर इट इन्क्लूड्स टेट्रॅड फॉर्मेशन. टेट्रॅड फॉर्मेशन नंतर जे येतं इट इज कॉल्ड ॲज दी क्रॉसिंग ओव्हर. त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं अँड इट शोज टर्मिनलायझेशन. ओके. आता त्यातली ही एक स्टेप बघणार आहोत आपण सिनॅप्सिस. नाउ व्हॉट इज सिनॅप्सिस थोडक्यात सांगायचं झालं तर सेम फोटोग्राफी जी काढणी आहे त्याला सिनॅप्सिस असं म्हटलं जातं. आता सिनॅप्सिस होतं म्हणजे नक्की काय होतं तर आपण काय म्हटलेलं आहे की पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. सो धिस पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स इज कॉल्ड सिनॅप्सिस. त्याला काय म्हटलं जातं सिनॅप्सिस. लक्षात आलं. कीप ऑलवेज इन अ माइंड बिकॉज द क्वेश्चन इज रिलेटेड विथ CET नीट एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम टू विच वी आर गोइंग टू कॉल ॲज अ सिनॅप्सिस. तर
सिनॅप्सिस इज नथिंग बट पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. तर सिनॅप्सिस ही प्रक्रिया कोणत्या फेज दरम्यान फॉलो केली जाते, तर झायगोटिनच्या फेज दरम्यान ती काय केली जाते, फॉलो केली जाते. आता दिस पेअरिंग कन्सिस्ट ऑफ मॅटर्नल क्रोमोझोम अँड पॅटर्नल क्रोमोझोम. म्हणजे ह्याच्यामध्ये एक जो आहे तो कसा असतो, मॅटर म्हणजे पेअरिंगमध्ये दिस पेअरिंग कन्सिस्ट ऑफ, एक कसा असतो त्याच्यामध्ये मॅटर्नल क्रोमोझोम असतो आणि दुसरा कुठला असतो तर पॅटर्नल. म्हणजे एक मेलकडून आलेला असतो आणि एक कुठून आलेला असतो, फिमेलकडून. मग फिमेलकडून आलेला जो असतो त्याला म्हटलं जातं मॅटर्नल आणि मेलकडून जो आलेला असतो त्याला म्हटलं जातं पॅटर्नल क्रोमोझोम असं त्याला म्हटलं जातं. मग क्रोमोझोमल पेअर्स आर कॉल्ड ॲज बायव्हॅलंट ऑर टेट्रॅड्स असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे 1, 2, 3, 4 म्हणून ह्यांना काय म्हटलं जातं, टेट्रॅड्स असं सुद्धा म्हटलं जातं. सी द टर्म इज ओव्हर हिअर, टेट्रॅड फॉर्मेशन असं त्याला म्हटलं जातं. तर अशा रीतीने, आणि बायव्हॅलंट का म्हटलं जातं, तर हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम म्हणजे 1, 2 म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, बायव्हॅलंट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि एकूण किती आर्म्स आहेत, 4 आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं, टेट्रॅड्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता त्यानंतरची महत्त्वाची फेज विच इज रिलेटेड विथ ऑर क्रॉसिंग ओव्हर, पॅचेटिन. आता पॅचेटिनमध्ये काय होतं तर ईच इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम बिगिन्स टू स्प्लिट लॉन्जिट्युडनली इंटू 2 सिमिलर क्रोमॅटिड्स. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक क्रोमोझोम जो आहे तो काय होतो, स्प्लिट होतो. म्हणजे आपण थोडक्यात अशा रीतीने मेन्शन करू शकतो, ईच क्रोमोझोम स्प्लिट. हा एक क्रोमोझोम तो काय झाला, लॉन्जिट्युडिनली काय झाला, डिवाइड झाला आणि क्रोमॅटिड्स काय झाले ह्या ठिकाणी सेपरेट झाले. तसंच दुसऱ्या क्रोमोझोमचं ह्या ठिकाणी आपण दाखवू शकतो अशा रीतीने. तर लॉन्जिट्युडिनली स्प्लिट होतात आणि 2 सिमिलर क्रोमॅटिड्समध्ये ते काय होतात तर डिवाइड झालेले आपल्याला आढळून येतात. ॲट दिस स्टेज टेट्रॅड्स बिकम मोर क्लिअर इन ॲपियरन्स बिकॉज प्रेझेन्स ऑफ 4 विजिबल, 1, 2, 3, 4. तर हे काय दिसतात आपल्याला, टेट्रॅड विजिबल झालेले आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये आढळून येतात. आणि त्यानंतर हे सगळेच अगदी सेपरेट होत नाही, तर काही काही पॉईंटला ते कसे राहतात तर एकमेकांशी जॉईन राहिलेले आपल्याला आढळून येतात. सो दिस इज द फेज ऑफ पॅचेटिनच्या ह्या फेजमध्ये आपल्याला काय दिसून येते तर टेट्रॅड मोर क्लिअर आपल्याला ह्या ठिकाणी आढळून येतात. आता या ठिकाणी डायग्रॅमॅटिकली आपण जर समजावून घ्यायचं झालं तर तुम्हाला स्क्रीनवरती ह्या ठिकाणी आपण पॅचेटिन फेजचं काय बघूयात तर आपण पिक्चर ह्या ठिकाणी बघूयात. तर स्क्रीनवरती तुम्हाला सिनॅप्सिसची प्रोसेस ह्या ठिकाणी दिसते बघा, की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की देअर इज पेअरिंग ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोमचं त्या ठिकाणी पेअरिंग बघा. 2 क्रोमोझोम्स दिसतात आहे, एक साधारण केशरी रंगाचा आणि दुसरा डार्क ह्या ठिकाणी ब्राऊन कलरचं तुम्हाला ह्या ठिकाणी क्रोमोझोम. तर एक असतो तो पॅटर्नल आणि एक असतो तो मॅटर्नल असतो ह्या ठिकाणी. आता त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला दिसतंय बघा, पॅटर्नल क्रोमोझोमची एक बाजू आणि त्यानंतर मॅटर्नल क्रोमोझोमची म्हणजे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्सच्या एक बाजू ज्या आहेत त्या एकमेकांवरती काय होतात ह्या ठिकाणी काय होतात तर ओव्हरलॅप होतात. त्या ठिकाणी ते एक्स शेप्ड, ज्या ठिकाणी त्या एकमेकांना क्रॉस करतात त्या ठिकाणी जो पॉईंट येतो, द पॉईंट ॲट विच द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम क्रॉसेस विथ इच अदर, त्या पॉईंटला किंवा एक्स शेप्ड त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं. इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज चायझमॅटा असं त्या पॉईंटला म्हटलं जातं. हे सुद्धा एक लक्षात ठेवणारा म्हणजे तुम्हाला ठेवावा लागणारा पॉईंट आहे की चायझमॅटा हा जो रिजन असतो ज्या ठिकाणी काय होतं तर ते क्रोमोझोमचे क्रोमॅटिड्स एकमेकांवरती काय होतात एक ठिकाणी क्रॉस झालेले आपल्याला आढळून येतात आणि क्रोमॅटिड्स त्याच पॉईंटला काय होतात ब्रेक होतात. आणि ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला दिसतंय बघा की दोन्हींनी एकमेकांमधलं मटेरियल काय केलेलं आहे एक्सचेंज केलेलं आहे आणि त्यानंतर एक्सचेंज करण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे दे आर गोइंग टू इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग, त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी सेगमेंट्स एक्सचेंज केलेले आहे. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज पण त्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. आणि त्यामुळे त्या आर्ममधला म्हणजे तुम्ही जर बघितलं की अगोदरच्या आर्ममधला कलर आणि नंतरच्या आर्ममधला कलर त्या ठिकाणी बदललेला आहे. म्हणजेच काय ते सेगमेंट्सची दोघांमध्ये काय झालेली आहे तर देवाणघेवाण झालेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय आलेलं आहे तर व्हेरिएशन आलेलं आपल्याला आढळून येतं. आणि अशा रीतीने द प्रोसेस म्हणजे कुठल्या प्रोसेसमध्ये तर पॅचेटिन ही जी फेज आहे फेज फर्स्ट ऑफ मिओसिस फर्स्ट,
त्या दरम्यान क्रॉसिंग ओव्हरची प्रक्रिया काय केली जाते तर फॉलो केली जाते. तर हे क्रॉसिंग ओव्हर होत असताना तुम्हाला महत्त्वाच्या टर्म्स कुठल्या कुठल्या कळाल्या तर इट इन्क्लूड्स सिनॅप्सिस. सिनॅप्सिस is nothing but pairing of non-sister chromatids of homologous chromosome. Then it includes tetrad formation आणि tetrad formation नंतर क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे आपण काय म्हणतोय तर चायझमॅटाच्या ठिकाणी ते क्रोमोझोम सेगमेंट्स काय होतात ब्रेक होतात आणि त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं आर्म्सचं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये आणि काय होतात त्या ठिकाणी प्रोसेस कुठली फॉलो केली किंवा ती प्रोसेस इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज क्रॉसिंग ओव्हर असं त्याला म्हटलं जातं. आणि मग त्याच्यानंतर प्रोफेज फर्स्टमधली डिप्लोटिन ही फेज येते की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं तर इन दिस प्रोसेस तर जे क्रोमोझोम्स आपण इंटरचेंज केलेले जे सेगमेंट्स आहेत ते क्रोमोझोम नंतर काय करतात दे बिगिनिंग म्हणजे रिपल्शन प्रोड्यूस करतात आणि त्यानंतर ते काय करतात तर प्रोसेस जी आहे क्रॉसिंग ओव्हरची ती कंप्लीट होऊन ते एकमेकांपासून काय होतात त्या ठिकाणी सेपरेट झालेले आपल्याला आढळून येतात. त्यानंतरची जी डायकायनेसिस प्रोसेस आहे त्या डायकायनेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं तर ह्या फेजमध्ये चायझमाटा जो आहे तो काय होतो इट बिगिन्स टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या लेंथपासून तो वेगवेगळा व्हायला सुरुवात होते. इट बिगिन्स टू मूव अलॉंग द लेंथ ऑफ क्रोमोझोम फ्रॉम द सेंट्रोमियर टुवर्ड्स द एंड ऑफ क्रोमोझोमच्या बाजूला. दिस डिस्प्लेसमेंट ऑफ चायझमॅटा मग ही जी डिस्प्लेसमेंट होती चायझमॅटाची इट इज कॉल्ड ॲज दी टर्मिनलायझेशन असं त्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर ह्याच प्रोसेसमध्ये डायकायनेसिसमध्ये न्यूक्लिओलस पण काय होतो डिसॅपियर होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण काय व्हायला सुरुवात होते डिसॅपियर व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर स्पिंडल फायबर्स हे काय होतात तयार व्हायला सुरुवात होतात सायटोप्लाझममध्ये. तर अशा रीतीने ड्युरिंग द प्रोसेस ऑफ मिओसिस फर्स्ट विच इन्क्लूड्स प्रोफेज फर्स्ट विच इज ऑफ अ लॉंग ड्युरेशन फेज आहे कारण ह्याच्यामध्ये लेप्टोटीन झायगोटीन पॅचेटीन डिप्लोटीन डायकायनेसिस या प्रोसेस फॉलो केल्या जातात. ह्या प्रोसेसेसची जर नावं लक्षात ठेवायची असेल तुम्हाला तर थोडक्यात मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगते ते तुम्ही लक्षात घ्या. पहिली फेज आहे लेप्टोटीन त्याला म्हणा लता. दुसरी फेज आहे झायगोटीन त्याला म्हणा जरा. पॅचेटीन फेज आहे तिला म्हणा पाणी. त्यानंतर डिप्लोटीन त्याला म्हणा डिप्लोटीन आणि डायकायनेसिस या दोन्ही प्रोसेसेसना आपण म्हणू शकतो देतेस दे. अशा रीतीने आपण काय करू शकतो तर ह्या फेजेसची नावं आपण काय करू शकतो लता जरा पाणी दे. तर अशा रीतीने लेप्टोटीन झायगोटीन पॅचेटीन डिप्लोटीन आणि डायकायनेसिस या प्रक्रिया हे सगळं एक्सप्लेनेशन आपण ह्याच्यासाठी देतोय केवळ की क्रॉसिंग ओव्हर ही जी प्रोसेस आहे ती मिओसिसच्या कुठल्या फेजमध्ये सांगितलं तर पॅचेटीन ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस फर्स्टमध्ये ती काय केली जाते फॉलो केली जाते. तर स्टुडंट स्क्रीनवरची डायग्रॅम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की क्रॉसिंग ओव्हरची जी प्रक्रिया आहे इट इज कॅरीड आउट ड्युरिंग द पॅचेटीन फेज ऑफ प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस फर्स्ट. तर अशा रीतीने क्रॉसिंग ओव्हर जे ह्या ठिकाणी होते ते क्रॉसिंग ओव्हरचा फिनॉमिनॉन हा युनिव्हर्सल आहे आणि तो कशासाठी नेसेसरी आहे इट इज नेसेसरी फॉर द नॅचरल सिलेक्शन. कारण का बिकॉज इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ व्हेरिएशन. आणि नेहमी लक्षात ठेवा की सातत्याने अनुसरून जेव्हा बदल होतात तेव्हा आणि तेव्हाच ती स्पेसीज काय होऊ शकते बदलत्या परिस्थितीला अनुसरून ती राहू शकते. बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण जर आपल्यामध्ये बदल केले नाहीत तर ती स्पेसीज नेचरकडून सिलेक्ट केली जात नाही. त्यामुळे व्हेरिएशन्स आर द स्टॉक ऑफ कशासाठी आहेत ते इम्पॉर्टंट दे आर द स्टॉक ऑफ इव्होल्युशन. आणि हे व्हेरिएशन्स केव्हा येऊ शकतात जेव्हा क्रॉसिंग ओव्हरची प्रक्रिया काय केली जाते कॅरी आउट केली जाते आणि त्यासाठी क्रोमोझोम्समध्ये बदल येण्यासाठी क्रॉसिंग ओव्हर हे घडून येतात ड्युरिंग द प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस. आता ह्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची मी माहिती सांगते. क्रॉसिंग ओव्हर जे आहे हे क्रॉसिंग ओव्हर टर्म इट वॉज कॉइन्ड बाय द सायंटिस्ट. द नेम ऑफ सायंटिस्ट इज ॲज बाय थॉमस हंट मॉर्गन. थॉमस हंट मॉर्गन ह्या सायंटिस्टने काय केली ती टर्म कॉइन केली ज्याला आपण मेन्शन करू शकतो TH मॉर्गन
या नावाने ती ओळखली जाते. आणि क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स ही जी थिअरी आहे, इट वॉज पुट फोर्थ बाय धिस सायंटिस्ट थॉमस हंट मॉर्गन. तर तुम्हाला MCQजमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर क्रॉसिंग ओव्हर ही टर्म आहे ती कॉइन कुणी केली, तर TH मॉर्गन, किंवा त्याचा लॉंग फॉर्म द्यायचा झाला तर थॉमस हंट मॉर्गन ह्या सायंटिस्टने ती टर्म कॉइन केलेली आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये 12वीच्या 60 नंबर पेजवरती ह्या सायंटिस्टबद्दल जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही नीट व्यवस्थित वाचा. की जसं आपण म्हणतो की मेंडेलने एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला पी प्लांटवरती, तसंच जेनेटिक्समध्ये एक रिव्हॉल्युशन आहे TH मॉर्गनने कॅरी आउट केलं. ते कोणत्या ह्याच्यावरती कॅरी आउट केलं, तर फ्रूट फ्लाय ज्याला आपण सायंटिफिकली काय म्हटलं जातं, ड्रॉसोफिला असं म्हटलं जातं. ड्रॉसोफिलिया मेलॅनोगॅस्टर असं त्याला म्हटलं जातं. ड्रॉसोफिलिया मेलॅनोगॅस्टर ह्या अगदी छोट्याशा प्राण्यावरती, प्राणीच म्हणायचं कारण त्याला आपण बोलीभाषेमध्ये चिलट असं म्हणतो, त्या चिलटावरती. आणि ही चिलटं आपल्याला कधी आढळतात तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, की फळं वगैरे असतात त्या फळांभोवती घुंगावणाऱ्या त्या काय असतात, तर अगदी छोट्या छोट्या माशा असतात आणि त्यांना काय म्हटलं जातं, फ्रूट फ्लाईज असं त्यांना म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती त्यांनी काय केलं आहे, तर त्याचा एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला. तर त्या सायंटिस्टबद्दल दिलेली जी माहिती आहे, ज्याला ह्या कार्यासाठी ही वॉज अवॉर्डेड बाय नोबेल प्राईज इन 1933, तर त्या सायंटिस्टबद्दल दिलेली माहिती तुम्ही नक्की वाचा. यानंतर स्टुडंट आपण रिलेटेड विथ क्रॉसिंग ओव्हर आपला नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मॉर्गनने कॅरीड आउट केलेले जे एक्सपेरिमेंट आहे रिलेटेड विथ द लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर, तो आपण बघणार आहे पॉईंट. मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोईंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोईंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. आता ह्याच्यामध्ये दोन्ही टर्मशी तुम्ही अवेअर आहात, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज लिंकेज. लिंकेज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं होतं किंवा डेफिनेशन त्याची काय केलेली होती, इट इज फॅक्ट दॅट सेव्हरल जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम हे काय आहेत, कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. आणि त्या क्रोमोझोम्सवरती कॅरेक्टर कॅरी करणारे एजंट कोण असतात, तर जीन्स असतात. आणि ते जीन्स एकत्रितरित्या काय केले जातात किंवा इनहेरिटेड फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर जनरेशन. तर त्या क्रोमोझोम्सवरती प्रेझेंट असणारे हे जे जीन्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, लिंक्ड जीन्स असं त्यांना म्हटलं जातं. आणि दिस टेंडन्सी ऑफ 2 or more जीन्स प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम दॅट आर इनहेरिटेड टुगेदर इज नोन ॲज लिंकेज असं त्याला म्हटलं जातं. जो फॅक्ट आपण काय केलेला आहे, लिंकेज या पॉईंटमध्ये आपण स्टडी केलेला आहे. मग हे लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर आपण काय सांगतोय, की क्रॉसिंग ओव्हर इज द फेनॉमिनॉन. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे नक्की काय होतं, तर प्रोसेस दॅट प्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ जीन्स बाय इंटरचेंजिंग अँड एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट्समध्ये ते काय होतात, एक्सचेंज होऊन कोणामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. मग हेच कसे ट्रान्सफर होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कशा रीतीने रिझल्ट्स मिळतात ते आपण मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोईंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हरमध्ये आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मॉर्गनने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलेला जो हे होता म्हणजे ॲनिमल होता, इट वॉज द ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, ज्याला फ्रूट फ्लाय आपण म्हणतो. आता जसं मेंडेलने पी प्लांट सिलेक्ट केलं ह्याला आपण कारणं देतो, तसं ह्याने का सिलेक्ट केलं ह्याला जर कारणं द्यायची झाली तर आपल्याला असं सांगता येईल की त्याने जे ड्रॉसोफिला वापरले, कारण का आकाराने अतिशय लहान असतात त्यामुळे ते कसे असतात, दे आर इझिली कल्चर्ड. त्यानंतर लाईफ स्पॅन कसा आहे त्यांचा, लाईफ स्पॅन इज शॉर्ट. त्यामुळे शॉर्ट लाईफ स्पॅन असल्या कारणाने आपल्याला मॅक्झिमम काय करता येतात, फेजेस त्याच्या ऑब्झर्व करता येतात. त्याच्यासाठी लॉंगर ड्युरेशनसाठी ऑब्झर्वेशन पिरियड नाही. आता लाईफ स्पॅन शॉर्ट असतो म्हणजे किती असतो, अगदी त्यांचा 2 आठवड्यांचा लाईफ स्पॅन असलेला आपल्याला आढळून येतो. आणि दे शो हाय रिप्रोडक्शन रेट किंवा रिप्रोडक्टिव्ह रेट कसा आहे, तर हाय रिप्रोडक्टिव्ह रेट. त्यामुळे आपल्याला काय मिळू शकतात, त्यांच्या जास्तीत जास्त प्रजाती ह्या मिळतात. तर अशा रीतीने या कारणांसाठी
एकतर आकाराने लहान त्यामुळे हँडल करायला सोपं, लॅबोरेटरीमध्ये काही फळं ठेवली ती रायपन झाली की त्याच्याभोवती अशा प्रकाराने काय होतात, फ्रूट फ्लाईज गोळा होतात. लाईफ स्पॅन शॉर्ट आहे त्यामुळे आपल्याला ऑब्झर्वेशनला काय होऊ शकतं, जास्त वेळ म्हणजे ड्युरेशन जे आहे ते लांबणारं नाही. त्यानंतर प्रोडक्शन कसं आहे ह्यांचं हाय असलेलं आपल्याला आढळून येतं. आता ह्याच्यासाठी मेंडेलने काय कॅरी आउट केलं, तर मेंडेल कॅरीड आउट सेव्हरल डायहायब्रिड क्रॉसेस. डायहायब्रिड क्रॉस between the fruit fly to study the genes that are sex linked. sex linked genes कोणते आहेत ते पाहण्यासाठी त्याने काय केलं, तर या ठिकाणी सेव्हरल पण कसले डायहायब्रिड क्रॉस. आता डायहायब्रिड क्रॉस काय आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं. डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय करतो या ठिकाणी, तर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करून त्यामध्ये काय करतो आपण, तर या ठिकाणी क्रॉसेस हे कॅरी आउट करतो. तर ह्या ठिकाणी टी.एच. मॉर्गनने सुद्धा मेंडेलप्रमाणे डायहायब्रिड क्रॉस कॅरी आउट केला, जसा त्याने पी प्लांटमध्ये कॅरी आउट केला होता. आता ह्याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे, तर डायहायब्रिड क्रॉससाठी त्याने जे ग्रुप क्रॉस केले होते त्याच्यामध्ये एक त्याने घेतलेला होता येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल, येलो बॉडीड व्हाईट आईड फिमेल होती. आणि दुसरं जे आहे त्याच्याबरोबर क्रॉस कोणाचा केला ह्या ठिकाणी त्याने, तर क्रॉस्ड विथ वाईल्ड टाईप विथ ब्राऊन बॉडीड रेड आईड मेल्स बरोबर काय केलं आहे ह्या ठिकाणी क्रॉस केलं आहे. म्हणजे दोन काय केलेले आहेत आपण ह्या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेले आहेत. फिमेल कसे आहे तर येलो बॉडीड आणि व्हाईट आईड आहे, आणि मेल कसा ह्या ठिकाणी ब्राऊन बॉडीड आणि रेड आईड ह्या ठिकाणी असलेला आपल्याला आढळून येतोय. आणि त्यानंतर त्यांचे काय केलेले आहेत, F1 जनरेशन जे मिळेल आपल्याला ते त्यांची पुन्हा काय केलेलं आहे तर इंटर क्रॉसिंग करून त्याने F2 जनरेशनचं काय केलेलं आहे तर म्हणजे कॅल्क्युलेशन हे केलेलं आहे. आता हे सगळं आपण जे करणार आहोत एक्सपेरिमेंट, त्या एक्सपेरिमेंटचा तुम्हाला पेज नंबर 60 वरती लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर त्याचं डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. इन विच यू आर गोइंग टू स्टडी रिलेटेड विथ व्हाय वी आर गोइंग टू गेट मोअर पॅरेंटल पर्सेंटेज अँड लोअर रिकॉम्बिनेशन पर्सेंटेज. तर ह्याच्याच एक्सप्लेनेशनसाठी आपण काय करणार आहे तर ती पुस्तकात पान नंबर 60 वरती दिलेली आपण जी काही एक्सप्लेनेशन आहे क्रॉसेसचं ते आपण स्क्रीनवरती बघणार आहोत. तर स्क्रीनवरची हे जे डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन ह्या ठिकाणी दिलेलं आहे ते अत्यंत बारकाईने तुम्ही त्या अभ्यासा बघा. आता ह्याच्यामध्ये मॉर्गनला जे ऑब्झर्व झालेलं होतं, ही ऑब्झर्व दॅट द टू जीन्स डिड नॉट सेग्रिगेट इंडिपेंडंटली ऑफ ईच अदर. आणि त्यामुळे F2 रेशो जो आहे F2 जनरेशनमधला तो रेशो कसा आढळलेला आहे तर इट इज डेव्हिएटेड व्हेरी सिग्निफिकंटली फ्रॉम 9:3 3:1 रेशो. म्हणजे मेंडेलने जो डायहायब्रिड क्रॉसमधला रेशो किती सांगितलेला आहे तर 9:3 3:1. पण ह्या ठिकाणी क्रॉस घेतल्यानंतर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे घेऊन आपण जे क्रॉस कन्सिडर करतो F1 आणि F2 जनरेशन, तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला तो रेशो 9:3 3:1 मिळत नाही. आता हे का मिळत नाही तर ह्या ठिकाणी मॉर्गनने म्हणजे अगोदरच एक्सपेरिमेंट कॅरी आउट केलेला होता आणि त्यांच्या ग्रुपला किंवा मॉर्गन आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे जे कोवर्कर्स होते त्यांना माहीत होतं काय की द जीन्स वेअर लोकेटेड ऑन एक्स क्रोमोझोम. कशावरती प्रेझेंट होते ते एक्स क्रोमोझोमवरती प्रेझेंट होते. and stated that when two genes in a dihybrid cross are situated on the same chromosome, then the proportion of parental combination is much higher than non-parental type. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांना जे पर्सेंटेज मिळणार होतं ते कशाचं जास्त मिळणार होतं तर पॅरेंटल कॉम्बिनेशनचं पर्सेंटेज ह्या ठिकाणी जास्त मिळणार होतं. आणि ह्याचं कारण त्यांना माहिती होतं. काय कारण माहिती होतं तर हे जे जीन्स आहेत जे आपण डायहायब्रिड क्रॉसमध्ये काय करणार आहे
वापरणार आहेत किंवा क्रॉस त्यांचा होणार आहे ते कशावरती प्रेझेंट आहेत तर एक्स क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत, म्हणजे ते सेम क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत आणि ते कशा आहेत तर लिंक्ड आहेत. आणि लिंक्ड जीन्स जेव्हा असतात तेव्हा आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे कंप्लीट लिंकेजमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स क्रोमोझोम ऑफ ड्रॉसोफिला मेल्स शो कंप्लीट लिंकेज, म्हणजे ते जीन्स सेपरेट न होता इंडिपेंडंटली ते आहे तसे त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये काय होतात ट्रान्सफर होतात. म्हणजेच काय की माता पित्यांमधले जे गुणधर्म आहेत ते आहे तसे का तर त्या ठिकाणी ते एकमेकांना लिंक्ड आहेत, त्यामुळे ते क्रॉसिंग ओव्हरमध्ये ते सेपरेट होतच नाहीत इंडिपेंडंटली आणि आहे तसे ते जातात. त्यामुळे पॅरेंटल जो पर्सेंटेज आहे किंवा पॅरेंटल टाईप जे ऑफस्प्रिंग्स आहेत ते आपल्याला काय मिळतात त्या ठिकाणी जास्त मिळतात. तर क्रॉस 1 हा जो त्या ठिकाणी काय दाखवलेला आहे क्रॉस 1 म्हणा किंवा क्रॉस 8 डायग्राम मध्ये आपण बघतोय स्क्रीनवर, तर तिथं तुम्हाला जे पॅरेंटल कॉम्बिनेशन मिळते त्याच्यामध्ये पर्सेंटेज बघा पॅरेंटल कॉम्बिनेशनचं किंवा पॅरेंटल टाईपचं किती मिळालेलं आपल्याला 98.7 98.7% मिळते. तर रिकॉम्बिनंट म्हणजे रिकॉम्बिनेशन किती मिळते आपल्याला व्हेरी लो पर्सेंटेजमध्ये ते जवळजवळ किती मिळते 1.3 एवढे मिळते. मग आता हा क्रॉस ऑब्झर्व केल्यानंतर त्या ठिकाणी दाखवलेले बघा काळ्या रंगाने YW म्हणजे हा जो क्रॉस आहे क्रॉस फर्स्ट शोज क्रॉसिंग ओव्हर बिटवीन जीन्स Y अँड W मध्ये. आता हे जे जीन्स प्रेझेंट आहेत Y आणि W हे जीन्स कसे आहेत दे आर क्लोजली लिंक्ड जीन्स आहेत, त्यामुळे ते इंडिपेंडंटली काय होऊ शकत नाही, दे डिड नॉट सेग्रिगेट इंडिपेंडंटली, त्यामुळे ते आहे तसे लिंकेज पॅरेंट्स मधून कोणामध्ये जातात ऑफस्प्रिंग मध्ये जातात. तुम्हाला त्या ठिकाणी पॅरेंटल कॉम्बिनेशन या पॅरेंटल पर्सेंटेज हाय बघायला त्या ठिकाणी मिळतं आणि रिकॉम्बिनंट टाईप कसा बघायला मिळतो आपल्याला लोअर पर्सेंटेज मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर सेकंड क्रॉस जर तुम्ही ऑब्झर्व केला क्रॉस B त्या ठिकाणी, आता त्या ठिकाणी जो क्रॉस घेतलेला आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मिळणारं जे पर्सेंटेज आहे, आता तो जो क्रॉस आहे तो क्रॉस कोणामध्ये घेतलेला आहे तर व्हाईट बॉडीड अँड मिनिएचर विंग्स मध्ये आणि त्याच्यानंतर तर तो जो क्रॉस आहे तो व्हाईट बॉडीड आणि मिनिएचर क्रॉस्ड विथ द वाईल्ड टाईप. आता त्या सेकंड क्रॉसचं किंवा त्या क्रॉस बीचं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही त्या ठिकाणी तर त्याचे जे जीन्स आहेत ते जीन्स कुठले कुठले आहेत तर व्हाईटसाठी W दिलेले आणि मिनिएचर विंगसाठी त्या ठिकाणी M हा दिलेला आहे. तर W आणि M यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत आहे त्या ठिकाणी. आता ते जे जीन्स प्रेझेंट आहेत ते तुम्ही क्रॉस A मधले आणि B मधले जर कम्पेअर केले तर A मधले ते जवळजवळ आहेत लिंक्ड आहेत, लिंकेज कशी आहे ती टाईट आहे आणि इकडचे जर तुम्ही जीन्स बघितले W आणि M ते कसे आहेत दे आर अपार्ट फ्रॉम इच अदर म्हणजे ते लांब लांब आहेत त्या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी ज्यावेळेस क्रॉस होतो त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला पॅरेंटल पर्सेंटेज आहे ते किती मिळतंय तर 62.8% मध्ये आणि रिकॉम्बिनंट टाईपचं पर्सेंटेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय 37.2. म्हणजे दोन्हींमध्ये जर कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघितलं तर जेव्हा लिंक्ड जीन्स असतात त्यावेळेस पॅरेंटल पर्सेंटेज हाय असतं आणि ज्यावेळेस ते जीन्स कसे असतात फार फ्रॉम इच अदर किंवा त्यांच्यामध्ये काय असतं अंतर असतं त्यावेळेस चान्सेस कशाचे वाढतात तर रिकॉम्बिनेशनचे चान्सेस क्रॉसिंग ओव्हरमध्ये त्या ठिकाणी काय होतात तर वाढतात आणि पर्सेंटेज आपल्याला जास्त कशाचं मिळतं त्या ठिकाणी रिकॉम्बिनंट जीन्सचं त्या ठिकाणी काय मिळतं आपल्याला पर्सेंटेज हे जास्त मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतं. तर या ठिकाणी सांगायचा उद्देश काय आहे की लिंकेज इट गिव्स द मॅक्झिमम पॅरेंटल टाईप ऑफ पर्सेंटेज व्हाईल इन केस ऑफ म्हणजे जे जीन्स कशा आहेत लिंक्ड नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज कशाचं जास्त बघायला मिळतं तर हिअर वी आर गोइंग टू गेट द मोअर रिकॉम्बिनंट टाईप ऑफ पर्सेंटेज त्या ठिकाणी काय होत जातं तर इन्क्रीज होत गेलेलं आपल्याला आढळतं. आणि मॉर्गन्सने हेच सिद्ध केलं, डायहायब्रिड क्रॉसचा त्याने आधार घेतला पण डायहायब्रिड क्रॉसमध्ये मिळणारा जो काही रेशो होता त्यापेक्षा हे त्याला व्हेरिएशन्स कसे मिळाले तर वेगळे त्या ठिकाणी त्याला मिळालेले आपल्याला आढळून येतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये जे प्लस साइन जे तुम्हाला दर्शवतं ते कशाचं दर्शवतं तर इट इज अ डॉमिनंट वाईल्ड टाईप आलेलचं त्या ठिकाणी म्हणजे रिप्रेझेंट करत असलेलं आपल्याला आढळून येतं. सो दिस इज रिलेटेड विथ द मॉर्गन्स एक्सपेरिमेंट. तर ह्या मॉर्गनला नोबेल प्राइज मिळालेलं होतं आणि त्याने क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स ही जी काही थिअरी आहे ही थिअरी त्याने काय केलं की ना जेनेटिक रिसर्चमध्ये त्याने एस्टॅब्लिश केलेली क्रोमोझोमल थिअरी ऑफ हेरिडिटी होते आणि त्याचं जे काही हे शोध आहे त्याने ग्रेट रिव्हॉल्युशन क्रिएट केलं आणि त्याला मग नोबेल प्राइज मिळालेलं होतं
फिजिओलॉजी अँड मेडिसिनमध्ये 1933मध्ये हे प्राईज मिळालेलं आपल्याला आढळून येतं. ह्याच क्रॉससाठी आपण जर बघायचं झालं तर आणखीन एक क्रॉस या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. लक्षात फक्त एकच ठेवा की लिंक्ड जेव्हा लिंकेज असते त्यावेळेस ती कंप्लीट लिंकेज आहे अशी सेग्रिगेट न होता काय होत जाते तर ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होते. आपल्याला पॅरेंटल कॉम्बिनेशन्स मोर अँड मोर बघायला मिळतात. तर क्रॉसिंग ओव्हरमध्ये ते सेपरेट होतच नाहीत, पण जेव्हा जीन्स एकमेकांपेक्षा लांब असतात म्हणजे त्या ठिकाणी ते काय नसतात तर जास्त लिंक्ड नसतात, त्यांच्यामध्ये अंतर असतं, त्यावेळेस तुम्हाला क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय क्रिएट झालेले दिसून येतात तर व्हेरिएशन्स, आणि त्यामुळे तुम्हाला रिकॉम्बिनंट टाईप काय मिळतो पर्सेंटेज हाय त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. By observing these crosses and the efforts that are taken by the T.H. Morgan scientist, it is very clear that the parental combinations occur more due to linkage and new combinations less due to क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे जे आपण म्हणतो की जन्माला येणारं अपत्य आपण म्हणतो की डिटो आईसारखं किंवा आई वडिलांसारखं दिसतंय, म्हणजे पॅरेंटल पर्सेंटेज आपल्याला हाय आढळतात. तर त्याच्यामध्ये येणारे जे काही व्हेरिएशन्स असतात, म्हणजे समजा आपण असं म्हणू की आई वडिलांच्या केसांचा रंग त्या ठिकाणी कसा आहे तर काळा आहे, पण येणाऱ्या अपत्यामध्ये जर तो कसा असेल भुऱ्या रंगाचा वगैरे असेल तर ते काय झालं व्हेरिएशन झालं अपत्यामध्ये येणारं. तर अशा रीतीने लिंकेजमुळे काय होतात तर कॉम्बिनेशन कशाचे जास्त बघायला मिळतात आपल्याला पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त बघायला मिळतात. तर न्यू कॉम्बिनेशन्स येतात ते कशा असतात कमी असतात, कशामुळे तर ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर.